नमस्कार बालमित्रांनो. ब्रिज कोर्स इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, कृतीपत्रिका 11. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील प्रकरण 9 गती व गतीचे प्रकार या पाठातील रोजच्या जीवनातील गती आणि गतीचे प्रकार पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण पाहतो की अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना आपल्याला दिसते. हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो. म्हणजेच यावरून पहा, हालचाल होणाऱ्या वस्तूंना गती आहे असे म्हणतात. पहा, या ठिकाणी आपण जेव्हा बसची वाट पाहत बस थांब्यावर थांबतो त्यावेळेला वाहने गतिमान स्थितीत पळताना दिसतात किंवा गतिमान असताना स्थिर जी वस्तू असते ती गतिमान असल्यासारखी आपल्याला भासते. उदाहरणार्थ पहा, रेल्वेने आपण सर्वांनीच प्रवास केलेला आहे. जेव्हा रेल्वेतून आपण प्रवास करत असतो तेव्हा मागे पळणारी झाडे जर आपण बारकाईने निरीक्षण करून पाहिले तर झाडे पळत असल्यासारखं आपल्याला वाटतं. म्हणजेच पहा, झाडे गतिमान आहेत असे आपण म्हणतो. आता वस्तूचे विस्थापन म्हणजेच काय पहा. विस्थापन म्हणजेच काय? जागा बदलणे. तर वस्तूचे विस्थापन म्हणजे वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे. गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. म्हणजे एखादी वस्तू जर हालचाल करत असेल तर त्या वस्तूचे विस्थापन होते असे आपण म्हणतो. पहा, या ठिकाणी वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच वस्तूची गती असे म्हणतात. लक्षात ठेवा, वस्तूची गती म्हणजेच काय? तर वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे. यानंतर आपण गतीचे प्रकार पाहूयात. गतीच्या प्रकारामध्ये आज आपण रेषीय गतीविषयी माहिती अभ्यासूयात. विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेगाडी किंवा रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत किंवा एकाच दिशेने येत असतात. मग यावरून आपण काय म्हणू शकतो पहा, की एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होते. म्हणून अशा वस्तूच्या गतीला आपण रेषीय गती असे म्हणतो. खुर्चीवर उभे राहून जर आपण एक चेंडू हातातून खाली सोडून दिला तर तो जमिनीवर पडतो. मग यावरून आपल्या काय लक्षात येते पहा, तर चेंडू एका सरळ रेषेत खाली पडतो. यावरून या चेंडूची गती रेषीय गती असते. मुलांनो, तुम्ही कधी संचलन करणाऱ्या सैनिकांची गती किंवा घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलाची गती पाहिली आहे का? संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकांची गती एकसारखी असते पहा. TV आपण जर पाहिलं तर आपल्याला हे लक्षात येईल, त्यांच्या गतीमध्ये थोडासा सुद्धा फरक आपल्याला दिसत नाही. परंतु या उलट पहा, घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलाची गती मात्र आपल्याला एकसारखी दिसून येत नाही. जेव्हा तो मुलगा घसरगुंडीवरून घसरत असतो तेव्हा सुरुवातीला त्याची गती जलद असते. त्यानंतर मधूनच त्याची गती परत कमी कमी होते. म्हणजेच ही गती एकसारखी नसते. मुलगा जेव्हा घसरगुंडीवरून वेगाने खाली येतो कारण त्याची गती ही सतत वाढत जाते. तर या उलट पहा, सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एक समान गती असते पहा. कारण प्रत्येक सैनिकांची गती ही एकसारखी असते. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपल्याला दिसून येत नाही. तर या उलट घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलाची गती ही रेषीय असमान गती असते. पहा, या दोन्ही गतीमध्ये काय फरक आहे? तर असमान आणि समान, तर संचलन करणाऱ्या सैनिकांच्या गतीमध्ये कुठलाही बदल आपल्याला दिसून येत नाही. परंतु हेच घसरगुंडीवरून मुलाची जी गती असते घसरणारी, त्याच्यामध्ये आपल्याला असमानपणा दिसून येतो. यावरून रेषीय गतीचे
दोन प्रमुख प्रकार आहेत पहा. रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. तर सुरुवातीला आपण रेषीय एकसमान गती म्हणजे काय ते पाहूयात. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. पहा, लक्षात ठेवा, रेषीय एकसमान गती म्हणजेच काय? जेव्हा एखाद्या वस्तूची गती ही एका सरळ रेषेत असते आणि ती सतत सारखीच असते, त्यात कुठलाही बदल नसतो, त्याला काय म्हणायचं? रेषीय एकसमान गती असे म्हणायचं. आणि याचे उदाहरण काय आहे? सैनिकांचे संचलन. त्यानंतर दुसरी गती आहे पहा, रेषीय असमान गती. तर याची व्याख्या पहा. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने केलेले अंतर जेव्हा सतत बदलत असते तेव्हा त्या गतीला रेषीय असमान गती असे म्हणतात. म्हणजेच काय? तर एखाद्या वस्तूची गती ही रेषीय असते, म्हणजे एका रेषेत असते, परंतु ती गती कशी असते? असमान, म्हणजेच बदलणारी असते. म्हणून त्या गतीला रेषीय असमान गती असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेची गती तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांची गती ही रेषीय गती असते. त्याचप्रमाणे आपण खुर्चीवर उभारून जो चेंडू खाली फेकतो त्या चेंडूची गतीसुद्धा रेषीय गती असते. त्यानंतर पहा, रेषीय असमान गतीमध्ये घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती येते. पिस्तुलातून जी गोळी सुटते पहा, तर त्या गोळीची गती ही रेषीय गतीच असते. विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुम्हाला गती म्हणजे काय आणि रेषीय गतीचे दोन प्रमुख प्रकार यांची माहिती झालेली आहे. तर यावरून तुम्ही पुढे दिलेली कृतीपत्रिका पूर्ण करा.